एंडोस्कोपी म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊ। तर सध्या वापरला जाणारा म्हणजे फ्लेक्झिबल एंडोस्कोप, जो की तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आहात। हा फ्लेक्झिबल एंडोस्कोप आहे, त्याला पुढच्या बाजूला कॅमेरा आहे, तिथंच लाईट सोर्स आहे आणि तिथेच आत पोटामध्ये घालण्याची उपकरणासाठी एक चॅनल आहे। तर आता तुम्ही बघत आहात की हा मॉनिटर आहे, माझ्या हातात एंडोस्कोप आहे, जे की टीव्हीवर तुम्हाला चित्र दिसतंय। तसेच की हा आता पेशंटमध्ये कुठल्या वापरला जातो आणि कशासाठी वापरला जातो ते बघूया। मुख्यतः पेशंट अल्सर ही तक्रार बऱ्याच वेळेला घेऊन येतो, तर त्यासाठी हा एंडोस्कोपीचे आम्ही वापर करतो। पेशंटला त्यासाठी भूल दिली जाते आणि त्यानंतर त्याला समजून सांगितलं जातं की ही प्रोसिजर कशी करणार आहोत। तर हा एंडोस्कोप जो आहे साधारण हा 1 मीटरचा आहे आणि 1 मीटरपर्यंत आपण त्याची तपासणी करू शकतो, जी की अन्ननलिकेपासून ते छोट्या आतड्याच्या पहिल्या व दुसऱ्या भागापर्यंत तो जाऊ शकतो। यामध्ये होणारे आजार पेशंटला म्हणजे अन्ननलिकेची सूज, अन्ननलिकेचं अल्सर किंवा अन्ननलिकेला लिव्हरमुळे त्रास झालेल्या फुगलेल्या रक्तवाहिन्या, त्यातून होणारं ब्लिडिंग, तसेच जठरामधले आजार म्हणजे की मोस्ट कॉमन म्हणजे अल्सर आणि जठराला आलेली सूज आणि तसेच पुढचा आजार म्हणजे कॅन्सर किंवा बाकीच्या आतड्याला आलेले कोंब, हे सगळे त्यामधनं व्यवस्थितपणे दिसू शकतात, जे की टीव्हीवर मॅग्निफिकेशन साधारण 25 ते 30% जास्त असतं त्याच्यापेक्षा आपल्याला डोळ्याला दिसणं ते इझिली त्याचं डायग्नोस केलं जातं आणि गरज पडल्यास त्याचा तुकडा काढला जातो किंवा गरज पडल्यास तिथंच लगेच त्याचा उपचार केला जातो। हे या एंडोस्कोपीद्वारे केले जाते। तसेच पुढं जाऊन छोट्या आतड्याचा भाग तपासला जातो, जिच्यामुळे स्वादुपिंडाला सूज येऊ शकते, हे त्यामध्ये दिसू शकतं। आणि एंडोस्कोपी हे फ्लेक्झिबल असल्यामुळे तिथे कुठलाही आपल्याला ट्रॉमा म्हणजे कुठलेही आजार म्हणजे आजाराला धोका किंवा त्याच्यामुळं इन्स्ट्रुमेंटमुळं होणारी इंजुरी शक्यता बऱ्यापैकी निग्लिजिबल आहे, 99.9% होत नाही। अगदीच वापरायचा प्रकार म्हणजे तो फ्लेक्झिबल एंडोस्कोप जो आहे, त्यामध्ये सगळे प्रकारचे जठराचे आजार आपल्याला व्यवस्थित दिसू शकतात। त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे की NBI नॅरो बीम इमेजिंग, ज्यामध्ये प्री कॅन्सरस लिजन ही सुद्धा आपण त्यात शोधू शकतो आणि त्याचा अंदाज घेऊ शकतो। त्याचप्रकारे गरज पडल्यास त्याचा तुकडा काढून आपण तपासायला देऊ शकतो। आता ह्यामुळे होणारा फायदा असा की ही डे केअर प्रोसिजर असल्यामुळे ते पेशंट सकाळी उपाशीपोटी बोलवला जातो, त्याला प्रोसिजर समजवली जाते काय प्रकारे करणार आहे आणि लगेच त्याला त्याच दिवशी त्याचे निदान करून त्याला संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज करता येऊ शकतो। याला ऑफिस प्रोसिजरसुद्धा असे म्हणले जाते। यापुढचेच उपकरण म्हणजे ERCP तंत्रज्ञान, ते जाणून घेण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बघूया। पण त्याआधी तुम्ही BMJ ऑन एअर हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉनवर